येळकोट येळकोट जय मल्हार। आम्ही आलो आहोत आता जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला। तुम्ही पण बघा आणि दर्शन घ्या खंडेरायाचं। आम्ही घेतलं आहे अभिषेकाचं ताट, तर खंडेरायांना अभिषेक करणार। आतली रेकॉर्डिंग काय दाखवता येणार नाही, अभिषेक करणार, त्यामुळे मला बाकीचे मी दाखवेन गडावरचं। तळी भंडारा कसा होतो, कुठे होतो, हे सगळं मी तुम्हाला दाखवतो। चला माझ्याबरोबर दर्शनाला। गडावर आल्यानंतर ह्या आहेत तेलाच्या वाट्या। इथे एक दिवटी पेटत असते नेहमी। आपलं काय मागणं असेल तर ते मागायचं आणि दिवटीमध्ये तेल टाकायचं असतं। तेलाची वाटी काय 5 किंवा 10 रुपयाला मिळते। आणि हे आहे मुख्य गाभारा जो आहे खंडेरायांचा, त्याच्या समोरील परिसर। इथे एक भला मोठा पितळाचा कासव आहे। त्या कासवावर उभं राहायचं आणि भंडारा व्हायचा असतो आणि बोलायचं असतं येळकोट येळकोट जय मल्हार। तर भंडारा वाहून आम्ही पुढे निघालो। इथं दिवटी बदली घेऊन गेलो होतो, तर दिवटी पेटवली, पण हवा असल्यामुळे दिवटी तर सारखी विजत होती। खूप वेळा पेटवली, खूप वेळा विजली सुद्धा। आणि दिवटी पेटवून ही मंदिराच्या भोवती एक फेरी मारायची असते। तर ही आहे खंडेरायांची खंडा तलवार। ह्या तलवारीचं वजन जवळपास 40 ते 45 किलोच्या दरम्यान आहे। तर आमचा अभिषेक झाला, तो रेकॉर्ड नाही करता आला। तळी भंडाराही झाला, तोही रेकॉर्ड नाही करता आला, कारण आम्ही सगळेच बसलो होतो। तर तळी भंडारा होतो कसा, सगळ्यांचा सेमच असतो। कसा होतो हे तुम्ही बघा। हे बोल इतके सुंदर आहेत, ऐकायला वाटतात। तुम्ही ऐका। बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा नीळा घोडा वावमे तोडा कमरे करकुटा देवगी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदादेव लाल आरती करी माळसा सुंदरी भानू सुंदरी देववाळी नाना परी खोबरेचा कुटका अंधाराचा भडका येळकोट जय मल्हार म्हणा खंडेराया तुमच्या दरबारात देवदर्शन देवभेट तळी भंडार अभिषेक जागरण गोंधळ अन्नदान पावन करा माझ्या घरात आनंद करा। जय मल्हार त्या दोघांनी डोकं लावा। मला खंडेरायाचं वजन उतरलं का? तर ही आहे खंडेरायांची पालखी। सोमवती अमावास्येला जेव्हा जत्रा निघते तेव्हा या पालखीमध्ये खंडेरायांना बसवलं जातं आणि पूर्ण गडावर आणि जेजुरीमध्ये फिरवलं जातं। तर नंतर मी राहिलो एका साईडला उभा आणि पूर्ण मंदिर परिसर दाखवतो तुम्हाला। तर इथे सर्व ठिकाणी पिवळा भंडारा पडलेला असतो आणि सगळं पिवळं दिसतं, त्यामुळे ह्याला म्हणतात सोन्याची जेजुरी। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, भरभरून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार, बाय बाय।